भावा, जर का बायको लॉयल असली अखंड आयुष्य बनायला लाव, जर नसली इथंच थांब. कॉलेजच्या 7व्या दिवशीपासून माझी लव्ह स्टोरी चालू झाली. म्हणजे 7व्या दिवशी मला माझी बायको मिळाली असं समजा. त्या दिवशीपासून 2021 पर्यंत म्हणजे 4 वर्ष आमचं रिलेशन पूर्ण प्रायव्हेटमध्ये होतं. म्हणजे मित्रमैत्रीच माहित होतं, पण घरात कुणाला माहित नव्हतं. मी आयुष्यात 2 वेळा सापडलो, 2021ला 2023ला. 23ला म्हणजे रंकावर सापडलो, त्यावर व्हिडिओ तुम्हाला माहितच आहे, 2 मिलियन व्हिडिओ गेला. 2021ला मॅडम घरात मेसेज करताना सापडल्या, त्यावेळेस कुट्टा निघाला पूर्ण. आणि 2021ला जेव्हा सापडलो तेव्हा 8 महिने गॅप होता. आणि त्या 8 महिन्यामध्ये तुम्ही बघितलाय काय झालं, 4 मिलियन तो पण व्हिडिओ गेलाय. त्यामुळे मी त्या व्हिडिओच्या शेवटी पण तुम्ही खरंच तो व्हिडिओ एकदा बघा, 4 मिलियन वाला खरंच बघा खरंच. 17 ते 21 तुमचं वय आहे की नाही, हे करिअर घडवण्याचं वय आहे. आणि त्या वयात जर कोण अशी लॉयल पार्टनर तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही चान्स घ्या, अन्यथा तुम्ही चान्स घेऊ नका. आयुष्याची राख रांगोळी होईल. खरं सांगतो मला, मी पर्सनली तुम्हाला सांगायला लागलोय, लव्ह मॅरेज तेव्हाच करा जेव्हा पार्टनर लॉयल असतोय. त्या पार्टनरच्या प्रतीक्षेमध्ये अखंड आयुष्य घालवा, आयुष्य सार्थकी लागते. पण जर पार्टनर लॉयल नाही आहे, 10-15 दिवस, महिना झाला, 2 महिना झाला तुम्ही बोलला नाही, आणि 3ऱ्या महिन्यामध्ये तुम्ही एकमेकांना फसवून दुसरीकडे गेला सा, तुमच्या थांबण्याला अर्थ नाही. लग्न होण्यामागे की नाही फक्त ही जी लॉयल्टी मॅटर करते बघा. बरोबरच आहे, कारण प्रेम हे एकदाच होते, परत परत होते ते प्रेम नसते. त्यामुळे माझं ह्याच्यावर भरपूर प्रेम होतं, त्यामुळे आम्ही एवढे वर्ष थांबू शकलो एकमेकांशिवाय. त्यामुळं लॉयल्टी आहे तर तुमचं लग्न 100% आहे, तुमच्या घरातला आनंद 100% आहे. तर किरकोळ कारणामुळं एकमेकांपासून लांब जाऊन ऑप्शन शोधू नका आयुष्यात. ऑप्शन मिळून जाईल, लॉयल्टी नाराज होईल. पोरगी लॉयल असली की नाही, आई वडील आणि पोरगी ह्या दोघांना कसं पुढे नेता येईल, त्यासाठी तुम्हाला जग इकडचं तिकडे करायला लागलं चालेल, करा, 100% करा. देवाची साथ आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. बाळूमांच्या नावानं चांगलं, त्यांच्या कृपेनं आज आम्ही असं इथं बसलोय. आणि आमच्या दोघांच्या घरातले आई वडील एकमेकांवर विश्वास टाकून खूप आनंदात आहेत. ते देवाच्या फक्त कृपे. मनापासून सांगतो, लॉयल्टी बघूनच प्रेम करा, नसेल तर थांबा. आयुष्यात देवानं खूप छान गोष्टी तुमच्या दिल्यात, पुढे जावा. देव वाट बघतोय, मार्ग वाट बघतोय 100%.